18 जुलै रोजी सायंकाळी जाणवली नदीपात्रात उडी मारणाऱ्या स्वप्नाली जनार्दन पाताडे हिचा मृतदेह अखेर 5 दिवसांनी सापडला। कणकवली पोलीस आणि ग्रामस्थांच्या अथक शोध मोहिमेनंतर मृतदेह कलमट अष्ट्याची कोण या ठिकाणी दुपारी 3:15 वाजता सापडला। मूळची सुकळवाडीतील आणि सध्या कलमट येथे राहत असलेल्या स्वप्नाली जनार्दन पाताडे हिने 18 जुलै रोजी जाणवली नदी पुलावरून वाहत्या पाण्यात उडी घेतली होती। वाहत्या पाण्यासोबत वाहून गेलेल्या स्वप्नालीचा कणकवली पोलिसांसह ग्रामस्थांनी लागलीच जाणवली नदीलगत शोध घेतला होता, मात्र स्वप्नालीचा शोध लागला नव्हता। त्यानंतर बुधवारी व गुरुवारी सलग 2 दिवस कणकवलीचे उपनिरीक्षक धनंजय चव्हाण यांनी ही शोध मोहीम राबवली होती। स्वप्नालीच्या सुकळवाडीतील नातेवाईकांनी शुक्रवारी जाणवली नदीपात्रात बेळणी, रामगड, तुळाशील पर्यंत शोध घेतला होता। शुक्रवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांची भेट घेत पंचायत समिती सदस्य अजिंक्य पाताडे व सुकळवाड पाताडेवाडीतील अन्य ग्रामस्थांनी शनिवारी पुन्हा जाणवली नदी पुलापासून वरवडे संगमापर्यंत शोध घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर पोलीस निरीक्षक खोत यांच्या सूचनेनंतर उपनिरीक्षक सागर वरुटे यांनी पंचायत समिती सदस्य अजिंक्य पाताडे, सुकळवाड पाताडेवाडीतील ग्रामस्थ, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप मिस्त्री, विजय इंगळे आणि स्थानिकांनी करूळ भोरपेवाडीतील पट्टीच्या पोहणाऱ्या युवकांसोबत शोध मोहीम राबवली। नदीपात्रात उतरून करूळ भोरपेवाडीतील युवकांनी शोध घेतला असता 3:15 वाजण्याच्या सुमारास कलमट गावडेवाडीतील अष्ट्याची कोण येथे स्वप्नालीचा मृतदेह सापडला। माझ्या पुतणीने 18 तारीखला 4:45 वाजता गड नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली होती। 4 दिवस आम्ही जवळजवळ तळाशील पासून अगदी जाणवली पुलापर्यंत आमच्या वाडीतील सर्व लोकांनी आम्ही असं एकमेकांच्या सहकार्याने पूर्णतः शोध मोहीम राबवली। त्या मोहिमेला आज 4 दिवस होत आले आहेत। त्यामध्ये भोरपी समाजाचे लोक यांनी आज या ठिकाणी जाणवली पुलाच्या खाली गावडेवाडी येथे ती मयत बॉडी शोधून काढली। ती तिचेच असल्याची खात्री मी पटवली आणि ती तिचीच आहे। धन्यवाद। 7:17 सायंकाळी 5 वाजल्या सुमारास जाणवली पुलावरती उडी मारली होती अशी माहिती मिळाली। त्यानंतर तिचा शोध घ्यायचं चालू होतं, परंतु सलग 2-3 दिवस पावसाचा जोर असल्यामुळं आणि नदीतील पाणी गढूळ असल्यामुळं नदीत उतरणारा कोण माणूस मिळत नव्हता। नदीचा उतार तीव्र होता, त्यामुळे ती मिळून येत नव्हती। मंगळवारपासून आमचा शोध चालू होता। आज सकाळी गावडेवाडी कलमटी या भागातील लोकांनी काहीतरी आढळून आल्याचं सांगितल्यावरून पोलीस आणि नातेवाईकांनी शोध घेतला। सदरची महिलाची डेड बॉडी त्या ठिकाणी आज मिळून आली आहे आणि ती अंत्यविधीकरता पोस्टमॉर्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे।